नमस्कार, माझे नाव दुर्वा शिवाजी कंसे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा अंगापूर नंबर 1. मी इयत्ता 6वीत शिकणारी विद्यार्थिनी. आपल्या समोर सादर करत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भाषण. प्रतिभचंद्र लेखेय वर्धेय विष्णू विश्ववंदितः शहासनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. मुद्रा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो तांग आहे सागरा समान, जो छत्रा म्हणजे आबाळाचा मान, जो धगधगद्या मनाचा स्वाभिमान, काळीचा आहे सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान. मराठ्यांचा जो भगवा आसमंत आहे, कृपावंत आहे, दैचा वसंत आहे, ज्यांच्यामुळे स्वराज्याचं स्वप्न उदयास आलं, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब. परमुलकामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहरे आल्याशिवाय राहत नाही, ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचं फक्त रक्षणच नाही केलं, तर ते स्वराज्य 10 पटीनं वाढवलं, असे ते शंभूराजे. म्हणतात ना, नियतीचे मालिक बन, आपण परिस्थितीचे गुलाम बनू नका. म्हणूनच तर नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीपा लावू जगी. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत तुकोबाराय, शब्द हे शस्त्र समजून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत नामदेवराव, ज्यांच्या गोरगरिबांच्या घरापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणारे कर्मवीर भाऊराव पाटील, ज्यांच्यामुळे मुलींना खऱ्या अर्थाने शिक्षण मिळालं. माझ्यासारखी एक सामान्य मुलगी इथे या ठिकाणी बोलू शकते, त्या सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, ज्यांनी प्रधान तयार केलेल्या राज्यघटनेच्या जोरावरती आज साऱ्या देशाचा कारभार चालतोय, ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्वप्रथम या सर्व महामानवांना वंदन करते. आयुष्याचे वृत्तक्षण लक्षात राहतात असे नाही, आयुष्याचे वृत्तक्षण लक्षात राहतात असे नाही. काही क्षण विसरून भिन्नता विसरता येत नाही, काही क्षण विसरून भिन्नता विसरता येत नाही, असा हा क्षण आहे. 16व्या शतकात आजच्या दिवशी एक तेजस्वी तारा चमकला. शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडे वाजू लागले. अरे माझा राजा जन्मला, अरे माझा दीनदलितांचा कैवारी जन्मला, दृष्टांचा सोमवारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला, अरे माझा राजा जन्मला. इतिहास घडवणारे आम्ही असं जन्मले नाही कुठे, झुकवी त्या हिमालया पुसतो आम्ही शिवराया. सण होणार नाही स्वराज्याची फरे, जातीवंत हृदयातांच्या धडकतात आऊसाहेब. अरे जिथे पडती पावली आमची, त्या इतिहासाचा वाटा वाकत नाही तर मोडणार नाही मराठा. परंतु नेमका मराठा म्हणायचे तरी कोणाला? मरेपर्यंत मागे हटणार नाही, तोच खरा मराठा. मग तो कोणत्या जातीचा असू द्या किंवा कोणत्या धर्माचा असू द्या. आज आपण या ठिकाणी शिवजयंती साजरी करतो. शिवजयंती का आणि कशी साजरी करावी हाच फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आई भवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. 18 पगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. जिवाजी, येसाजी अशा असंख्य मावळ्यांच्या सोबतीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. जिजाऊंनी जसे संस्कार शिवरायांवरती केले, तशी आपली माय आपल्या लेकरावर करत नाही. म्हणून कोणी मन तोडलं की कर आत्महत्या, कोणी त्रास दिला की कर आत्महत्या, पेपर अवघड गेला की कर आत्महत्या. असं झालंय तरी काय आत्महत्या करायला? कित्येक मुले, मुली, स्त्री, पुरुष एकाच कारणावर आत्महत्या करतात. काय आपण आदर्श घेतला शिवरायांचा? शिवरायांवरती किती संकटे आली, मनात विचार आला नाही शिवबाला आत्महत्या करावी म्हणून. राजे कपडाला हात लावून बसले नाहीत, कोणालाही द्वेष करत बसले नाहीत, राजे रडत बसले नाहीत, तर राजाने प्रत्येक संकटातून मार्ग काढून ते पुढे गेले. अहो असं वाटतं भले पाटे उठावं, रायगडच्या पायऱ्या चढाव्या, अंतकर राजाच्या काळजातून राजाला साथ घालावी, हाक मारावी, विचारावं, सांगावं, राजा कशी पकडली हो बलाढ्य धारण तलवार, राजा कशी पकडली हो बलाढ्य धारण तलवार. हा तुमचा मावळा म्हणतोय, हा तुमचा मावळा सदाच्या हाचा कप व्यर्थ वागवतोय. बघा महाराष्ट्राची या परिस्थिती काय झाली. राजा हा तुमचा मावळा म्हणतोय, आम्ही दोन, आमचे दोन, आमचा होतोय एक चौकोन, चौकोनातले जातात दोन, उरलेल्यांना आधार कोण. अशी गंभीर परिस्थिती आज या महाराष्ट्राची झाली. रायगडच्या बुरुज तट्टांना मठ्ठांचा वास येतोय. 31 डिसेंबरला हा तुमचा मावळा कसा नशेत झिंकतोय. बघा राजा, या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. आज 350 वर्षे झाली, तरी सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांची गरज भासते. ही तर फार मोठी शोकांतिका आहे ना, शेवटी मी एवढेच म्हणेन, शिवरायांचं लॉकेट जर गळ्यात घालायचं असेल तर कोणतंही अनैतिक काम होणार नाही याची काळजी घ्या. शिवरायांच्या अंगठ्या जर बोटात घालायच्या असतील तर ती बोटं कोणाचाही द्वेष करण्यासाठी दाखवली जाणार नाही याची काळजी घ्या. शिवरायांचं नाव जर तोंडात घ्यायचं असेल तर तोंडात कुठल्या व्यसनी पदार्थ घेणार नाही याची काळजी घ्या. शेवटी मी एवढेच म्हणेन, राजे स्वराज्यासाठी तुम्ही प्राण घेतले हाती, राजे स्वराज्यासाठी तुम्ही प्राण घेतले हाती, रयतेसाठी शत्रूचे वार झेलले आपल्यासाठी, रयतेसाठी शत्रूचे वार झेलले आपल्या छाती. आजही तुमच्या पराक्रमाचे पुरावे देते महाराष्ट्राची माती, महाराष्ट्राची माती, महाराष्ट्राची माती. एवढ्या बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.